नमस्कार मंडळी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते रायगड हा प्रवास नक्की कसा करायचा त्याविषयी माहिती घेतली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण आपली रायगड ट्रेकिंग सुरू ठेवणार आहोत आणि त्यासोबत रायगडावरची काही महत्त्वाच्या ठिकाणांबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. आजचा हा प्रवास एका किल्ल्यावर जाण्यासाठी नाही तर स्वराज्याच्या त्या पायवाटांवर जाण्यासाठी आहे जिकडे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं. ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मावळ्यांनी रक्त आणि घाम सांडला. रायगडावर चढताना प्रत्येक पायरी आपल्याला शिकवते की संघर्षाशिवाय यश नाही आणि त्यागाशिवाय इतिहास घडत नाही. आम्हाला ट्रेक चालू करून 1 तास झाला आणि अजून तरी आमचा अजून 1 तासाचा ट्रेक अजून बाकी आहे. खूप थकल्यासारखं झालं आहे, पण शेवटी शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे अंगात एक नवीनच ऊर्जा येते. परत आपण ट्रेक चालू करू. हा ट्रेक फक्त पायांनी चालण्याचा नाही तर इतिहास अनुभवण्याचा आहे. शौर्य, त्याग आणि अभिमान जपण्याचा आहे. आज रायगडावर पोहोचणं हे आमचं ध्येय नाही, आज रायगड समजून घेणं हा आमचा हेतू आहे. कारण रायगड म्हणजे फक्त दगडांचा किल्ला नाही, तर रायगड म्हणजे आहे आमच्यासाठी स्वाभिमान, स्वराज्य आणि शिवरायांचा जिवंत वारसा. ट्रेक करून थोडा थकवा लागल्यामुळे आम्ही या काकींकडून थंडगार असं कोकम सरबत घेऊन पियालो आणि पुढच्या ट्रेकला सुरुवात केली. आपण सध्या उभे आहोत ते रायगड किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. हा दरवाजा म्हणजे रायगडाचा मुख्य आणि सर्वात मजबूत प्रवेशद्वार. महादरवाज्यातून आत आल्यानंतर प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट इथे घेतली जाते. सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही जस्ट महादरवाजा क्रॉस करून वरती चढतोय. आता थोडाच वेळ बाकी आहे आपल्याला रायगडच्या एकदम माथ्यावर जाण्यासाठी. रायगडावर आपल्याला शिवकालीन अशा या तोफाही बघायला मिळतात. आता तुम्ही समोर पाहताय ते शिवाजी महाराजांचे सिंहासन आणि त्यांचा राजदरबार. ह्याच ठिकाणी बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे नेतृत्व केले. धर्म, जाती, भाषा या पलीकडे जाऊन न्याय दिला. ह्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हे सिंहासन म्हणजे फक्त राजसत्ता नाही तर जनतेसाठी समर्पित असलेल्या राजांचं प्रतीक आहे. हे आहे गंगासागर तलाव. शिवाजी महाराजांच्या काळात इकडूनच पिण्याच्या पाण्याची सोय केली जायची. हा समोर दिसतोय तो आहे नगारखाना, रायगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. आता आपण चालतो आहे ती आहे बाजारपेठ. आज इकडे जरी फक्त अवशेष दिसत असले तरी डोळे बंद केले की त्या काळातली गजबजलेली बाजारपेठ, माणसांचा आणि व्यापाऱ्यांचा गोंगाट सगळं जिवंत राहिल्यासारखं वाटतं. मित्रांनो, माझ्या मागे बघताय ती जागा म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे अखेरचा श्वास घेतला होता ती जागा. आपल्या सर्वांसाठी खूपच पवित्र अशी ही जागा, कारण का ह्याच ठिकाणी महाराजांनी जगदंबा म्हणत अखेरचा श्वास घेतला.
हा समोर दिसतोय तो आहे टकमक टोक, रायगड किल्ल्यावरील अत्यंत भयंकर आणि ऐतिहासिक ठिकाण. टकमक टोकाचा उपयोग स्वराज्याच्या काळात कठोर शिक्षा देण्यासाठी केला जात असे. आता आपण जातो आहे ते आहे जगदीश्वर मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्र. लांबून हे मंदिर सेम मस्जिदीसारखं दिसतं. महाराज प्रत्येक मोठ्या मोहिमेपूर्वी इथे येऊन भगवान शिवशंकराचं दर्शन घेत असे आणि स्वराज्यासाठी शक्ती मागत असे. जगदीश्वर मंदिरासमोरच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. 3 एप्रिल 1680 साली याच रायगडावर महाराज अनंतात विलीन झाले. आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखाचा आणि काळा दिवस. ही समाधी म्हणजे फक्त अंत्यस्थान नाही, तर स्वराज्याच्या आत्म्याचं पवित्र स्थळ आहे. त्याच्याच बाजूला आहे ही वाघ्या कुत्र्याची समाधी. असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये या कुत्र्याने उडी घेतली होती, पण जे जाणकार आहेत त्यांच्या मते इतिहासात अशी कुठलीही नोंद किंवा कुठलाही पुरावा नाही. या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या जागांबद्दल थोडक्यात माहिती घेतली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण रायगड अभ्यासक गणेश पुरी यांच्याकडून रायगड किल्ल्याविषयी कधीही न ऐकलेली माहिती जाणून घेणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा.